चला नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी तुमचा लाडका विक्की बालेराव. तर बघा, आज आता पाठीमागं पण आलो होतो कार शिकण्यासाठी, तेव्हा व्हिडिओ नाही काढला, पण आज वेळ भेटला तर काढून घेतला. तर गाडी शिकायसाठी आलो. आजचा 4था किंवा 5वा राऊंड आहे आपला. आता हात एकदम व्यवस्थित बसला आहे, पण तरी पण आणखी एवढं जास्त परफेक्ट नाही झालो, त्याच्यामुळं थोडंसं आणखी राहिलं. गाडी शिकायसाठी आलो होतो. तर आपल्या हे बघा, हे आपण कुठल्या ग्राउंडला आहे, आपलं हे स्टेशन रोडला जो RTOचा ग्राउंड आहे ना, त्या ग्राउंडला आपण गाडी शिकतो आहे. तर भावांनो, गाडी शिकायसाठी आलो होतो. तर विषय अशी झाली, कारण गाडी शिकता शिकता आपल्या ग्राउंडच्या अपोजिट साईडला, हे माझ्या पाठीमागं तुम्ही माझ्या बोटाकडे बघू शकता, ते तिकडे गाड्या वगैरे जे दिसत आहेत, ते लोक दिसत आहेत ना तुम्हाला पांढऱ्या कपड्यावरती, तिकडे एक डेट झालेली आहे. तर गाडी कशी चालवायची, कारण रोडावरती तिकडे भरपूर जण आलेले आहेत, त्यांचे पाहुणे रावळे असतील किंवा त्यांच्या अशा भरपूर गाड्या आहेत. तर आणखी थोडंसं डगमग करते. तर असं वाटतंय विद्यापीठला जावा का गाडी शिकण्यासाठी, काय करावं ते सुचत नाही आहे. तर भावांनो, आमचे मित्र आहेत आपले पाठीमागं बसलेत एकदम निवांत. ते पण काय आत्ताच गाडी शिकलेत, जास्त प्रॉपर नाही, पण आहे टुकूर आपलं जसं जमतं तसं गरिबी. तर भावांनो, अति जास्त बोर होतं आहे. असं वाटलं नव्हतं मला की यार गाडी शिकायसाठी इतकंच खरं डोकं लागतं, म्हणून मला माहीत नव्हतं की गाडी शिकायसाठी अशा पण काही गोष्टी असतात. गाडीचा पाठीमागचा टायर खराब आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आपली गाडी बघा, ही आमची होंडा सिटी आहे. आमच्या लहान्या बंधूंकडे असते ती गाडी. तर भावांनो, खूप फ्रेश मूडनं आलो होतो, पण इकडं आता हे असं दुःखद त्यांची घटना घडलेली, त्याच्यामुळं थोडंसं मन अपसेट झालं. कारण गाडी शिकायचं म्हटलं तर खूप अडथळे येत आहेत, कधी वेळच भेटत नाही, कधी काही ना काही मध्ये निघतच. तर काय करावं, चांगलं काम करायचं म्हटलं तर काही ना काही येतच मध्ये. तर भावांनो, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असं गाडी शिकायसाठी एखादा चांगला स्पॉटच नाही आहे. कारण तिकडे गेलं, तिकडे असं पब्लिक प्लेसचे स्पॉट आहेत. कुठं जायला पाहिजे गाडी शिकायला? कारण ठीक आहे, आता ड्रायव्हिंग स्कूल आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या भरपूर फीस आहेत. 8-8, 9-9, 10-10 हजार रुपये घेतात ते लोक. मग आता प्रत्येकाची कंडिशन नसते ती शिकण्यासारखी. आता माझी आहे कंडिशन म्हणा, किंवा माझ्यापाशी गाडी आहे म्हणून मी शिकतोय, पण ज्याच्यापाशी काहीच नाही, त्याला गाडी शिकायची म्हटलं तर कसं शिकेल? कारण त्याला ड्रायव्हिंग शिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. आता जेणेकरून माझे जीवा भावाचे मित्र आहेत बघा, हे मला गाडी शिकवतात, पण तसे असे प्रत्येकाचे मित्र थोडी नाहीत. तर कधी चिंता पडते खरंच यार, की खरंच ज्याच्यापाशी गाडी नाही आहे, किंवा त्याची अशी पैसे देऊन ड्रायव्हिंग शिकणं ती थोडंसं अवघड जाईल अशी कंडिशन आहे, तर त्यांचे किती अवघड हाल असतील. कारण काय, जग खूप बदलत चाललं आहे, प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन आलं आहे. तर काय करावं काही सुचना. आणि हे ग्राउंड पण असं आहे, थोडासा पाऊस पडला तर सगळं चिखल इकडे बघू शकता. आणि आता इथं पाठीमागच्या असं, आता आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बागेश्वर महाराजांची सभा झाली होती इथं. तर ग्राउंड खूप पॉश केलं होतं, खूप व्यवस्थित केलं होतं, पण काय तात्पुरतं केलं होतं. आता परत असा चिखल वगैरे झालेला आहे. भरपूर जण येतात, ते इकडे अलीकडे क्रिकेट खेळतात, पण पाठीमागं कोणी जातच नाही. पण काय इकडे काहीच नाही आहे ना. काय शासनानं अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. फक्त हा टॅक्स, तो टॅक्स, या टॅक्स. गाडी घ्यायची म्हटलं मला आता तर 18-18, 20% फक्त GST लागत आहेत. शॉक झालो मी. कारण भविष्यात इतका मोठा असा एखादा व्यवसाय म्हणा, आता मी खूप छोटा व्यापारी आहे, इतका मोठा व्यवसाय करत नाही, पण आता कुठं डोक्यामध्ये आयडिया आली होती बाबा आपण टुरिझमचं काहीतरी करावं म्हणून. एखादी आता मी गाडी बघत होतो, तर गाडीसाठी 18% फक्त GST द्यावं लागते म्हटल्यावर किती अवघड कंडिशन आहे. आणि परत त्याच्यामध्ये रोड पण कसे आहेत, एक पण रोड व्यवस्थित नाही आहे. काय कुठल्याच गोष्टीचं तंतोतंत पालन नाही, कोणतीच गोष्ट नाही. पण शासन अशा गोष्टीकडं दुर्लक्ष नाही करत, आणि जिथं करायचं तिथं मूर्खपणा चालू आहे नुसतं. काय करायचं बा, बोललं तर अवघड आहे, असं झालं तर अवघड आहे, तसं झालं तर अवघड आहे. कुठल्या गोष्टी करायला पाहिजे काय समजत नाही काही. गाडी शिकायसाठी आलो मी. हे बघा, इकडे गड्डे आहेत पूर्ण, त्या साईडला बघा, इकडं पण पूर्ण बॅक साईडच्या पूर्ण तिकडनं हा पूर्ण असा रोड, हा पूर्ण इकडनं इथपर्यंत पूर्ण चिखल आहे. शेवटी किती केलं ग्राउंड आहे, ठीक आहे, ग्राउंडवर चिखल नाही असणार तर कुठं असणार, ग्राउंडवरच असेल. पण भावांनो, असे मोठे गड्डे जर कधी असले तर कसं होईल?
कारण शासनाच्या काही गोष्टी आहेत ना बाबा, का फक्त शासनाचा फक्त टॅक्स घ्यायचा, शासनाच्या अशा किती गोष्टी आहेत की ज्या आणखी माझ्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्याच्यामुळं कधी कधी मला पण असं टेन्शन येतं की यार माझ्यासारखं स्ट्रगल करणाऱ्या मुलाला जर कधी त्रास होत असेल तर त्यांना आणखी काहीच नाही आहे, त्या मुलांचा किती त्रास होत असेल किंवा आणखी भरपूरशे जणांचे किती हाल होत असतील. तर भावांनो, थोडंसं जसे समजदार होतोय ना तसेच आपल्या हक्काच्या गोष्टीसाठी पण थोडंसं समर्थन करायला पाहिजे. कारण दम्मादम्मानं मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात, माझ्या फ्युचरमध्ये मला ज्या गोष्टीची कमी पडली मी त्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस काही ना काही बोलेलच. पण असं वाटतं एवढे शांत बसून पण नाही करायला पाहिजे. कारण कसं आहे भावा, मी कुठल्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. एखादी गोष्ट मला खटकली तर मी ती गोष्टीचा तोपर्यंत विषय लावत नाही, तोपर्यंत मी शांत बसत नाही. तर तसेच माझ्यासारखे तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही आपल्यासारखेच म्हणजे आपले मित्र आहात. कुठल्या एखाद्या गोष्टीची अडचण असेल किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीचा काही विषय असेल तर सविस्तर सांगा, आपण तो विषय मांडू किंवा सविस्तर त्या प्रश्नावरती काही ना काही प्रत्युत्तर देऊ किंवा त्या प्रश्नासाठी आपण संघर्ष करू. पण भावांनो, एक विषय असा होतो, करायचं म्हटलं तर मी करू का हा प्रश्न येतो. आणि कोणी एक असं प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला समाजामधनं म्हणा किंवा मित्रपरिवारामधनं म्हणा किंवा अशा भावकीमधनं नावं बोटे ठेवल्या जातील किंवा दाबल्या जातील. अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. म्हणून तर महाराष्ट्राची लोकसंख्या पाठीमागे आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन UP बिहारचे म्हणा, इकडचे बाहेर राज्यातले परप्रांतीय लोक किती आहेत आणि आपल्या मराठवाड्यातले म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातले म्हणा किती आहेत. अशा भरपूर गोष्टी आहे भावा. त्याच्यामुळं काय आहे, आपले लोक आपले पाय ओढतात, बाकीचे येऊन मस्त बंगले 5-5, 10-10 कोटीचे बांधून चाललेत आणि आपण एक गाडी घेतली की लोकांच्या डोळ्यात येतो. अरे आपण इथं का गांजा विकतो का रांडाई विकतो, कष्टाने कमवतो भावा. एखादी गाडी घेतली हक्कानं घरच्यासाठी तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये. मग एखाद्याच्या पोटात दुखायचं काय त्याच्यात. मग काय थोडं समजून घ्यायचं, थोडं भावना समजून घ्या. शेवटी किती केलं, आपली माती आपली माणसं आहे. तर असं गांडजळूपणा करू नका. जसं आता मी गाडी शिकायसाठी आलो, मी गाडी शिकतोय, तर शिकता शिकता मला ज्या गोष्टी वाटल्या म्हणून मी सहज बोलायचं म्हणून बोललो. पण आणखी दुसऱ्या काही गोष्टी बोललो मी, त्याच्याबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे पण बोललो सहज. आता मी व्हिडिओ बनवला म्हणून सांगतोय बाबा. ठीक आहे, चला भेटू भावांना आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.